त्यांना देखील काना फाटले पाहिजे असा आवाज आला पाहिजे। भारत माता की जय। आज शेतकऱ्यांच्या एकजुटीचा शेतकरी पुत्रांचा भारत माता की जय। आज या ठिकाणी शेतकऱ्यांचे कर्जमाफी या विषयावरती आंदोलन आज शेतकरी पुत्र माननीय धनंजय गुंदेकर व त्यांच्या सहकार्याने पुकारलेला आहे। या आंदोलनामध्ये आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने त्यांना पाठिंबा देत आहोत। मित्रांनो, धनंजय गुंदेकर आणि आम्ही सर्व सहकारी सामान्य लोक आहोत, सामान्य कुटुंबातील सर्व लोक आहोत आणि सर्व लोकांना सामान्याचे प्रश्न घेऊन चालण्याचं काम करतो। त्याच पद्धतीने आज बीड जिल्ह्यामध्ये एवढं आपल्याला दुःख वाटतंय। या महाराष्ट्राचा कृषी मंत्री हा बीड जिल्ह्याचा आहे आणि अशा छोट्या छोट्या प्रश्नाला जर बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला आंदोलन करावं लागत असतील तर यापेक्षा मोठं दुर्दैव या बीड जिल्ह्याचं असू शकत नाही। मित्रांनो, दुसऱ्या जिल्ह्याचे कृषी मंत्री असायचे त्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये पीक विमा भेटायचे, त्यावेळेस बीड जिल्ह्याला अनुदान मिळायचं, परंतु आज बीड जिल्ह्याचा माननीय धनंजय मुंडे हे कृषी मंत्री महाराष्ट्राचे आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। पालकमंत्री म्हणजे ही आई असते, जिल्ह्याचं पालन पोषण करणारा बाप असतो। त्या बापाला जर आपल्या लेकरांचं रडू कळत नसेल, लेकरांचा अश्रू कळत नसेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही। मित्रांनो, बीड जिल्ह्याचा कृषी होणं हे आम्हाला स्वाभिमानाची गोष्ट वाटत होती, परंतु आज हे बीड जिल्ह्याची हालत पाहता आता बीड जिल्ह्यातल्या लोकांना हे स्वाभिमान नसून कलंक वाटू लागलाय। हे धनुभाऊला समजलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये धनंजय मुंडे साहेबांनी अगर या प्रश्नाकडे वाचा नाही फोडली, शेतकरी बीड जिल्ह्यात आत्महत्या करतोय। 14 दिवसामध्ये शेतकऱ्यांना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा मुआवजा भेटला पाहिजे, त्याला अनुदान त्याची मदत मिळाली पाहिजे, परंतु तो मिळत नाहीये। आज 6 महिने उलटलेत, 7 महिन्यामध्ये फक्त 8 शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे। कृषी मंत्री ज्या जिल्ह्याचा आहे त्या जिल्ह्याची ही परिस्थिती आहे तर महाराष्ट्राची काय असेल यावरूनच माहिती होते। म्हणून सांगतो मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांना शेतकऱ्यांचे प्रश्न उठवायचे आणि ह्या ज्या कृषी मंत्री आनंदात झोपलेला आहे त्यांना जागवण्याचं काम करायचं। एवढे बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।